झाली नाही ती तरी बोर्डावर आणलंय तरी हे बोर्ड हा बर कामच झाली नाही ती 2 4 5 काम न होता घातलेली आहेत बोर्डावर बर हा विद्यमान आमदारांनी काम केलं नाही का बॅनर तर झळक नाही की काम काय केली ती पण राहिलेली काम ह्याच्यात घातली नुसते बोर्डावर मंजूर केली ती नुसतं बोर्डावर मंजूर केली ते हा ही दाखवली ती बोर्डावर केली म्हणून कामच झालेली नाहीत म्हणते बर 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 हा तो मी लहान असल्यापासून चिखलातून जाऊन येऊन शाळा केली अरे बरोबर आहे. आज माझं वय 78 आहे हा बर अजूनपर्यंत त्या रस्त्यावर कोणी काय बघितलं नाही नाही हा कुणी नुसतंच मंजुरी आहे ह्याच्याकोंड करा त्याच्याकोंड करा गेलताय का त्यांच्याकडे विद्यमान आमदाराकडे गेलताय का कधी होय तात्यानं मला वचनपूर्ती सोहळ्यात मला फोटो हे घेऊन करतो म्हणून मला त्याने हे केला नाही रस्ता करतो म्हणून होय. सांगितलं केलं का नाही मग नाही केला का केलं नाही विचारलं नाही मतदानाला होय मी होय म्हणतो कुणाकडे मागणी केली का नाही मग हा केलीच ना मी ह्यांच्यासाठी मी पाया पडतो बघा. रस्त्यासाठी आम्ही लय म्हातारा माणूस आहे लय तर मिळाकडे वय 4 टाका खडकाच्या चारच हा 4 टाका आणि या आठ जायला. लाख- आणि 8 लागणार असेल तर चार आता राहू द्या आम्ही परमाची करीन हा खरे साहेबाचा प्रयत्न त्यांच्या पद्धतीने चालू आहेत बर त्यांच्या पद्धतीने चालू आहेत पण ही पंढरपूर तालुक्यातल्या 17 गाव जे आहे पट्टा नदीकाठचा ती पवार साहेबाला मानणारा पट्टा आहे बर हे उमेदवार बघत नाही ती कोण म्हणजे नेमकं कुठले पवार साहेब शरद पवार साहेब शरद पवार साहेब हा. शरद पवार साहेबांना मानणारा भाग आहे ह्या भागातनं प्रत्येक वेळेस विधानसभेला एक 10,000 मताचं लीड शरद पवार साहेबांना असते पक्षाला एकंदरीत ह्या भागामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला हां महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लीड मिळेल ह्या भागातनं कुणी उभा राहू द्या तुतारीकडून कुणी उभा राहू द्या. राजभाऊकरांनी कुठलंही पद नसताना एवढी कामं केलीत गावातल्या आमच्या मग पद त्यांना जर आमदार झाले स्वतःहून हा. तरी त्यांनी अजून भरपूर काय सोय गावासाठी करू शकतात आमच्या करू शकतो एवढं हा कारण पद नसताना त्यांनी केलं एवढं आमच्यासाठी आम्हाला सगळं गावांसाठी काय नाही ते आमचं केलंय. आम्हाला निधी काय नाही मग निधी नाही. जर त्यांना जर कुठलं पद भेटलं किंवा आमदार झाले स्वतःहून तरी ते आमच्यासाठी भरपूर करू शकतील आव्हान एवढं नव्हते, आम्हाला हे गावात आहे. नव्हता. नमस्कार मंडळी आपण पाहू शकताय 247 मोहोळ विधानसभा लवकरच लागणार असून जो ते नेते आपापल्या परीने प्रयत्न करताना दिसत आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहू शकताय एकीकडे विद्यमान आमदार यशवंत तात्या माने यांचा बॅनर लागलेला आहे आणि दुसरीकडे उद्योजक मान्य राजू खरे जलदूत भावी आमदार म्हणून असा बॅनर लागलेला आहे पाहू शकताय आपण विद्यमान आमदारांनी जो काम केलेत या अनुषंगाने या गावातील नागरिकाच्या काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत काय नाव तुमचं विष्णू जाधव कुठले फुलचिंचोली इथं कसं काय चाललोय पण तुमच्या कोणाची हवा काय काय नाही आमच्याकडे हा कामच झाली नाही ती हा काय म्हणताय कामच झाली नाही ती तरी बोर्डावर आणलंय तरी हे बोर्ड हा बर कामच झाली नाही ती 2 4 5 काम न होता घातलेली आहेत बोर्डावर बर हा विद्यमान आमदारांनी काम केलं नाही का बॅनर तर झळक नाही की काम काय केली ती पण राहिलेली काम ह्याच्यात घातली नुसते बोर्डावर मंजूर केली ती नुसतं बोर्डावर मंजूर केली ते हा ही दाखवली ती बोर्डावर केली म्हणून कामच झालेली नाहीत इथल्या नागरिकाचं म्हणणं आहे की इथल्या बोर्डावरची कामच झालेत नाहीत आपण पाहू शकताय तुमचं नाव काय महादेव आगतराव माने तारापूर चेअरमन चेअरमन आहेत का तुम्ही हा सोसायटीचे चेअरमन आहे माझे चेअरमन बर हा आता ही बोर्ड लागलाय विद्यमान आमदारांचा त्याबद्दल भूमिका काय तुमची बोर्ड लागला याच्यावर बरीचशी कामं झाली ती आणि बरीचशी कामं झाली नाही ती तरी बोर्डावर आणलीत त्यांनी कसं काय लावलं मग तरी काम होत नसताना कुणाला आता त्यांनाच माहिती बाबा प्रसिद्धीसाठी लावलं असेल त्यांनी बर हा मोहोळच्या आता मोहोळ विधानसभा लागते हा. तुमच्या गावात विकास काय केलंय का आमदार विकास आमदार साहेबांनी केलाय हा. पण आमदार साहेब गेले ते अजित पवाराकडे आम्ही सगळी शरद पवाराला गाव मानणार आहे आमचं बर हा शरद पवार तिकडे असेल तिकडे आमची मतं लोकांची असणार आहे आता तुमची काय भूमिका मोहोळ विधानसभेला आता आम्ही आता शरद पवार तुतारीकडे असेल त्याला मतदान आमचं आता बरे ती लाडकी बहीण योजना काढली काय बी काढू दे त्याने आता इलेक्शन पुढे मत योजना द्यायला लागली सगळं त्या लोकांना पोचवायला लागली ती लोक मत देत नाही त्यांना देत नाही ते देत नाही ती बर आता तुमच्या गावाचा काय निर्णय गावाचा निर्णय शरद पवार हा तुतारी वाजणार 1 नंबर न हो आता यावेळेस मोहोळमध्ये बदल होईल असं वाटतंय का? हो 100% बदल होय. शरद भाऊ, यावेळेस मोहोळमध्ये बदल होईल म्हणते ते वाटतंय का तुम्हाला नाही होणार की बरं होय कशाच्या पार्श्वभूमीवर सांगताय? आमची ही
पंढरपूर तालुक्यातली 17 गावं जी आहेत ना नदीकाठची 17 गावं जी आहेत ना ते पवार साहेबाला मानणारी गावं आहेत. ते म्हणतात खरं आहे का आता विकास होईल म्हणतात मोहोळ तालुक्यात? होईल की कसं सांगताल विकास कसं बदल कसं होणार? बदल तुतारी पवार साहेबाची तुतारी घेईल त्याचाच विजय होणार. पवार साहेबाची तुतारी घेईल त्याचाच विजय होणार. हा आता हे बॅनर लागलं आता ते म्हणतात की ह्याच्यावरती काही कामं झाली ती काही झालं नाही ते त्याबद्दल काय सांगताल तुम्ही? नाही बरोबर आहे की त्यांचं हा बरोबर आहे. हा यातली काय कामं झाली ती काय झाली नाही ती जी झाली नाही ती कामं ती बी टाकलीत ते बॅनर तर आता विद्यमान आमदाराचं झळकलंय की. लावलाय पण त्यातली काही सगळी कामं झाली नाही ती. बर झाली नाही. एकीकडे असं असताना तुम्ही तारापूर मधले रहिवासी आहेत हा. एकीकडे विद्यमान आमदारांनी बॅनर लावलंय की मंजूर कामे केली ते विकास काम झाले म्हणून दुसरीकडे राजाभाऊ खरे यांनी सुद्धा त्यांच्या प्रयत्नातून प्रयत्न करत आहेत त्याबद्दल काय सांगताल तुम्ही? खरे साहेबाचे प्रयत्न त्यांच्या पद्धतीने चालू आहेत. बर त्यांच्या पद्धतीने चालू आहेत पण ही पंढरपूर तालुक्यातल्या 17 गाव जे आहे पट्टा नदीकाठचा ती पवार साहेबाला मानणारा पट्टा आहे. बर हे उमेदवार बघत नाही ती कोण म्हणजे नेमकं कुठले पवार साहेब? शरद पवार साहेब. शरद पवार साहेब. हा. शरद पवार साहेबांना मानणारा भाग आहे ही. ह्या भागातनं प्रत्येक वेळेस विधानसभेला एक 10,000 मताचं लीड शरद पवार साहेबांना असते पक्षाला. म्हणजे एकंदरीत ह्या भागामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लीड मिळेल ह्या भागातनं. कुणी उभा राहू द्या तुतारी कुणी उभा राहू द्या. मग बर एक मतदार म्हणून तुम्हाला प्रश्न की बाबा विद्यमान आमदार यशवंत माने हे महायुतीचे उमेदवार आहेत मग त्यांनी बॅकफूटवर जातील का? तात्याचं काम चांगलं आहे पण त्यांनी पक्ष बदलल्यामुळं त्यांचा विषय संपला आहे. बर त्यांनी पक्ष बदलायला नको होता. आता मोहोळ विधानसभा लागते काय तुमची भूमिका असेल गावाची तारापूरची? तारापूर गावातनं तुतारीलाच मतदान होणार. तुतारीच तुतारीलाच होणार. तुतारी जागा मशालीला सुद्धा मशालीला होणार. म्हणजे महाविकास आघाडीला होणार. हा, जागा कुणाला बी सुटू दे. जागा कोणाला सुटू द्या ही पवार साहेबाला मानणारा भाग आहे. सुरुवातीपासून पहिल्यापासून मानणारा भाग आहे. त्यामुळं महाविकास आघाडीला कुणाला जागा सुटली तर मतदान महाविकास आघाडीला जास्त होणार. आता काय नावं घेतो मोहोळ संजय क्षीरसागर आहेत या. रमेश कदम आहेत हे अशी दिग्गज नावं असताना अभिजित ढोबळे आहेत राजाभाऊ खरे आहेत तरी तुमच्या गावाचा कौल कुणाकडे असेल विकास कामेच्या बाबतीत बघितला दृष्टिकोन? तसं बघायला गेलं तर रमेश कदमाने बी कामं भरपूर केलीत. मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ता आणि सगळं स्वखर्चातनं केलेलं आहे. बर आणि त्यांना जर उमेदवारी मिळाली तर महाविकास आघाडीकडून तर 100% मग ज्याला महाविकास आघाडीची उमेदवारी मिळेल त्याला 100% ह्या भागातनं मतदान भरपूर प्रमाणात होणार. जो ज्याला महाविकास आघाडीतून उमेदवार मिळेल तो निवडून येऊ शकतो 100%. तुम्हाला असं वाटतं? 100%. सगळा शेतकरी वर्ग सगळा ही महाविकास आघाडी या पवार साहेबाकडे आहे. हो काय नाही वा अजून तर काय अजून काय नाही विकास काय विकास कशाचा विकास आहे नाही कुणी केलंच असेल की काय काम असेल तुमचे रस्ते असेल पाणी असेल त्या बाबतीत तर बोलचालच की तुम्ही रस्ते जर काय आम्ही चिखलांना जातोय रोज. बर चिखलातून जाताय म्हणजे आजपर्यंत तुमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही का तुम्ही त्यांच्याकडे गेला नाही? दिलंच नाही आमच्याकडे लक्ष. दिलंच नाही. तारापूर ते पेनोर वाटा अजून खडीकरण सुरू नाही केली त्यांनी. हा बर विद्यमान आमदाराला कधी भेटला होता का ह्याच्या अगोदर तुम्ही यशवंत तात्याला? कारण त्यांचा बी जनता दरबार असतं ना जर शुक्रवारी मोहोळमध्ये मग त्यांच्याकडे तुमची समस्या का मांडली नाहीत आजपर्यंत? मांडवी आता मांडूगी आता मोहोळ विधानसभा लागते काय तुमची भूमिका असेल? काय पण पितांबर पुजारी कुठले आहेत मामा? तारापूर इथलेच आहेत का? अरे वा मग काय विकास काम झाले म्हणते एकीकडे बॅनर लागलं विद्यमान आमदाराचा लागू दे. दुसरीकडे आमचे उद्योजक राजाभाऊ खरे यांचा बॅनर लागलाय फिक्स आमदार म्हणून काय सांगताल? काय सांगत नाही त्याला बरं आहेच आमचा पुढील आमदार म्हणून तुम्हाला कोणाला बघायला आवडेल? माने माने बर काम केले चांगले तात्यानं. बर 1 नंबर काम केलं. पण तात्यानं काम चांगलं केलंय वाटतंय का तुम्हाला? नाही बरोबर आहे हा बर चांगला आहे समाधानी आहे. समाधानी आहे. हो आपलं हेच आहे. आता एकीकडे बॅनर विद्यमान आमदाराचं लागलाय एकीकडे राजाभाऊ खरे यांचा लागलाय काय सांगचाल? खरा त्यांचाच आहे. हा कुणाचा? राजभाऊचा. राजाभाऊच हा बर त्यांनी केली ते काम तुमच्याकडे? हा बरोबर आहे केले ती केली ते का? केले. मग आता काय आहे तुमची भूमिका ह्या वेळेस? काय नाही आपल्या समाधानीनं गोष्टी आपल्या ह्या आहे समजा
चांगला आहे म्हणून आम्ही हे करतो त्यांच्यासाठी. राजाभाऊ खरेनं काय लय निधी दिलाय म्हणून कुठलाही पद नसताना लोक म्हणते ते हां आता काय कसं बघताय मग त्यांच्याकडे? कसं बघताय म्हणजे आम्ही डोळं वाचून बघतो त्यांच्याकडे संपूर्ण. आता मोहोळ विधानसभा लागते, काय तुमची भूमिका? राजाभाऊ खरेच. काय म्हणताय? राजाभाऊ खरेच. राजाभाऊ खरेच हा. तुम्ही फिक्सच केलं? फिक्स आमदार आमचा राजाभाऊ खरेच. बर काळी जरी झाडाला अडकावलं तर असा नेता 10 माराव 10ला जगवणारा नेता असा खंबीर नेता असाव अशी आमच्या आत्म्याची भूमिका आहे. बर आणि आम्ही चॅलेंज देतो म्हणजे आमचं धन जरी आलपता असेल तर आत्मा त्यांच्यापाशी आहे, कुणापाशी आहे? राजेभाऊ खऱ्यापाशी. राजाभाऊ खरे एवढी कामं केली ते त्याने? कामं केली हा आणि करू शकतात. जर आम्ही त्या पदावर नेलं तर डबल कामं करू शकतात असा आमचा आत्मविश्वास आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही असं तुम्हाला तुमच्या 17 गावात जलदूत म्हणतंय, कोण देव माणूस म्हणतंय, काय राजाभाऊ खरेकडे असं काय? राजाभाऊ खरेंनी कुठलंही पद नसताना एवढी कामं केलीत गावातल्या आमच्या. हा. मग पद त्यांना जर आमदार झाले स्वतःहून हा तरी त्यांनी अजून भरपूर काय गावासाठी करू शकतात आमच्या. करू शकतो एवढं हा कारण पद नसताना त्यांनी केलं एवढं आमच्यासाठी, गावांसाठी आमचं केलं. मग जर त्यांना जर कुठलं पद भेटलं किंवा आमदार झाले स्वतःहून तरी ते आमच्यासाठी भरपूर करू शकतील. आम्हाला हे आहे. आता तारापूर गावात यशवंत तात्या मानेने भरपूर काम केलं म्हणते, त्याच्याकडे कसं बघता? काय माहित नाही आम्हाला, पण राजाभाऊंनी पद नसताना सुद्धा कामं केलेत आमच्या गावातली, केलेत. त्यामुळं राजाभाऊंसाठी आमचं ओपन आहे सगळ्यांना. पण मत आहे. हा. आणि 17 गावांना मतदान कसं वडायचं ते आम्ही पण स्वतःहून राजाभाऊचा प्रचार आम्ही स्वतःहून स्वखर्चाने करणार आहे आम्ही. हा स्वखर्चाने आणि ओपन असणार आहे आमचं ओपन. आमचं धन एकीकडे आहे आणि आत्मा राजेभाऊ खऱ्यापाशी आहे एवढंच आम्ही सांगू शकतो. तुम्ही इथलेच का? इथलाच आहे काय मी. आणि असं असताना राजाभाऊ गायकवाड बोलतोय की ऐका, असं असताना एकीकडे विद्यमान आमदारीने केलेलं विकास कामाचं बोर्ड लागलंय, दुसरीकडे माननीय राजाभाऊ खरे जलदूत भावी आमदार म्हणून लागलंय, त्याच्याकडे कसं बघताय? आम्ही आत्मा आमचा ह्या काळजातला आत्मा धन बाजूला ठेवून काळजानं त्यांच्याकडे बघतोय आम्ही. कुणाकडे? राजेभाऊ खरे असणे. बर अहो त्यांनी कामं केलेली, त्यांनी बोर्ड लावलेत. राजाभाऊने आतापर्यंत कामं केलेले, अजून एक बी बोर्ड नाही त्यांचा राजाभाऊचा. बर कुठं आहे बोर्ड? त्यांनी कामं आतापर्यंत केलेत, त्यांनी गुपित कामं केले ते लोकांना माहिती आहे. लोकांच्या मनापर्यंत म्हणजे लोकांच्या मनात पोहोचली ती कामं, तर लोकांना माहिती आहे. फक्त त्यांनी कामं केलेली. बोर्ड नाही लावला राजाभाऊने आतापर्यंत, तुमचा बोर्ड एक पण बोर्ड नाही लावला. ऐकायला लागला का? नाही. माझी इच्छा काय आहे? काय म्हणताय? इथलेच आहेत का? बर 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 काय म्हणताय मग गावाचा कौल कोणाकडे मतदान काय? गावाचा कवल काय जिकडं पोबरं तिकडं चांग भले असते गावाचं. मग आता कुणाकडे तुमचं चांग भलंय पण? हा चांग भले काय ते म्हणतात, ह्यांनी सांगितलं तेच बरोबर आहे. कोणी यांनी सांगितलं गेलं. कोण आहे पण? राजाभाऊ खरे आहेत, विद्यमान आमदार यशवंत माने आहेत. राजाभाऊ खरे का चांगलं वाटतंय काम त्यांचं? चांगलं बर हा आता कसं मग कोणाला मतदान करायचं काय मामा? का आमचा जुना रस्ता का नाही, हा कुठला? जुना पापड रस्ता म्हणते बर 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 हा तो मी लहान असल्यापासून चिखलातून जाऊन येऊन शाळा केली. अरे बरोबर आहे. आज माझं वय 78 आहे. हा बर अजूनपर्यंत त्या रस्त्यावर कोणी काय बघितलं नाही. नाही हा कुणी नुसतंच मंजुरी आहे, ह्याच्या कोंड करा त्याच्या कोंड करा. गेलताय का त्यांच्याकडे विद्यमान आमदाराकडे गेलताय का कधी? होय, तात्यानं मला वचनपूर्ती सोहळ्यात मला फोटो हे घेऊन करतो म्हणून मला त्याने हे केला नाही रस्ता. करतो म्हणून होय. सांगितलं, केला का नाही? मग नाही केला. का केला विचारलं नाही? मग काय त्यांची माझी गाठच पडत नाही, मला काय सुधरत नाही आता. बर गाठ पडत नाही, मला कोण सांगत नाही ते कोण येणार आहे जाणार आहे मग म्हणून. आता त्या रस्त्यावर ना आता परिस्थिती बेकार आहे, हा. दवाखान्याला उगा कसं जात? हा मग दवाखान्याला नाव का असं हे कोण बैलगाडी करून चिखलातनं असं आणायचं जायचं, लय रस्त्याची बेकार आता अवस्था. कोणाला मतदान करायचं काय मग? का आम्हाला रस्त्याची गरज आहे, रस्ता झाल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही. नाही हा मग तुम्हाला सांगतो माझं वय आता 78 आहे. मग मग खरे साहेबांनी जरी शब्द दिला हा तर ते रस्त्यासाठी आम्हाला तात्पुरतं का होईना पण मताला यासाठी दगड मोठं दगडाचा रस्ता करावा लागतोय.
किती एक 4 फरलांग म्हणजे अर्धा मैल जागोजाग दगड भरल्याशिवाय रस्ता टिकत नाही आमचा. बर बर हा काय म्हणताय 4 खडकाच्या खेपा टाका. चार ह्यांना यावं लागत ना. कोणाला टाकायला लावताय अहो, ह्यांना कोणाला बी सांगा 4 टाका मतदानाला. अहो, होय मी होय म्हणतो. कोणाकडे मागणी केली का नाही मग? हा केलीच ना मी ह्यांच्यासाठी मी पाया पडतो बघा. आम्ही लय म्हातार माणूस आहे लय तर मिळाकडे वय 4 टाका खडकाच्या. चारच 4 टाका आणि या जायला. आठ लागणार असेल तर चार आठ राहू द्या आम्ही बारामती करीन. हा पुढचा आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल? हा बघितलाच नाही. बघितलं नाही हम्म. मतदान केलंय तुम्हाला बघितलं बघा तुम्हालाच करीन. हा? हा आयोजन करीन. बर होय आणि हाताला घेऊन करीन. म्हणजे एकंदरीत ज्या आमदार आजपर्यंत यांचं असं म्हणणं आहे की आमदार आजपर्यंत आले नाहीत, आमदारला बघितलं नाही. आता असं म्हणते की अहो हे तुम्ही आमदार करायचं म्हणजे वेळेपासून काय आता गाय राम उत्तम गायकवाड कुठले तारापूर. तारापूरचेच रहिवाशी. बर काय तुमच्या गावात बॅनर झळकली ते एकीकडं विद्यमान आमदाराचा बॅनर आहे, दुसरीकडे जलदूत भावी आमदार राजाभाऊ खरे यांचा बॅनर आहे. काय कोणी विकास केलाय? विकास तर काय दिसत नाही म्हणा, पण कागदोपत्री विकास भरपूर झालेला आहे. कुणाचा हां कुणाचा? यशवंतराव मानेचा बरं कागदोपत्री कागदोपत्री भरपूर झालेला आहे. बरं. आणि जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांची टक्केवारी ठरलेली असते ना. बरं हां तर मग आता राजाभाऊ खरे बी रेस माहिती काय वाटतं तुम्हाला? राजाभाऊ खरी रेसमधलाच आमदार आहे खरं. नाही पण त्याचं काम चांगलं आहे का राजाभाऊचं? त्यांचं काम चांगलं कारण आहे. कोण जलदूत म्हणतंय, कोण देव माणूस म्हणतंय. राजाभाऊ खरे लय उद्योग आहे काय भानगड आहे? नाही राजाभाऊ खरे कसं आहे माहिती आहे का, एक समाजसेवक आहे. बरं समाजसेवक आहे. त्यांनी अनेक लोकांचे मोहोळ मतदारसंघात त्यांनी अनेक लोकांच्या अडीअडचणी सोडवून लोकांना एक समाजसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. बरं आता ही बॅनर लागलं विद्यमान आमदाराचा, त्या बॅनरमध्ये काही लोकांचं म्हणणं आहे की अर्धी कामं झाली ते अर्धे झाले नाहीत. ते किती खरं आहे का? नाही तेच तुम्हाला आता मी काय सांगितले, नुसती कागदोपत्री सगळी जी मान्याची येते ना, नुसती कागदोपत्रीच काम आहे ती, लाईव्हला काही नाहीत. आलते का कधी विद्यमान आमदार? मला वाटत नाही ह्या 2 वर्षात तर दिसलेत. कधी सभा बिभा काय घेतली, विचारपूस तर केली आहे का? नाही त्यांचं कसं आहे, जी ग्राउंड लेवलला काम करत नाहीत ते. जे कसं आहे माहिती आहे का, जे पार्टी लिडर पार्टी प्रमुख असतात ना, त्यामार्फत ते कामं करतात. आणि हां आणि ते काय ह्याचे नाहीत, मूळ SC समाजात नाहीत, SC समाजाचं नाही ते. आता मोहोळ विधानसभा लागणार आहे. आता राखीव मतदारसंघात SC सीट आहे. काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल? आता तिकीट मिळण्यावर खरं यात सर्व हे आहे. नाही पण तुमचा अनुभव काय म्हणतोय, कोणाला मिळेल तिकीट? आता तसं बघितलं तर राजाभाऊ खरे आहेत, आपले संजय क्षीरसागर आहेत, रमेश कदम आहेत. हां काय वाटतंय तुम्हाला? आता मी काय तुम्हाला म्हणतोय, जे कसं आहे तिकीट ज्याला मिळण्यावर आहे. आता राजाभाऊ खरे ज्याला तिकीट मिळलं तर राजाभाऊ खरे आमदार होऊ शकतो. तुम्हाला वैयक्तिक मत काय, तुम्हाला कोणामध्ये फाईट बघायला आवडेल? राजाभाऊ खरे. राजाभाऊ खरे आणि विद्यमान आमदार यांच्यात फाईट बघायला आवडेल 100%. बरं 100%. विकास कामेवर चर्चा करणार आहेत. एकंदरीत एकीकडे विद्यमान आमदार यांचा बोर्ड लागला आहे, दुसरीकडे भावी आमदार म्हणून राजाभाऊ खरे यांचा बोर्ड लागलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर तारापूरची लोक नागरिक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांची चर्चा करणार. काय सांगताल त्या विकास कामाबद्दल विद्यमान आमदाराच्या? विद्यमान आमदाराचं काम एक नंबर आहे. ही त्यांच्या कामाची केलेली पोच पावती आहे. जवळजवळ आमच्या गावाला 11 कोटीचा निधी दिलेला आहे. कामं प्रगतीपथावर चालू आहेत. 3 कोटीची कामं आता पूर्ण झालेली आहेत आणि 11 कोटीची कामाची प्रगतीपथावर चालू आहेत. पलट आमच्या शेजारचं गाव फुलचिंचोली, त्या गावाला 14 कोटीचा निधी दिलेला आहे यशवंत तात्यांनी. तात्यांचं काम एक नंबर आहे. आता मगाशी एक नागरिक भेटलं होतं, तर त्यांनी म्हणाले की तात्यानं जेवढे बॅनर लावलेत ना, त्याच्यातले अर्धे कामं झालेत, अर्धे अद्यापही झाले नाहीत. आणि तुम्ही तर म्हणताय की पूर्ण काम झालंय, काम प्रगतीपथावर चालू आहे. दुसरीकडे असं बी म्हणलं जातंय मतदारसंघात की तात्यानं नुसतं उद्घाटन केले, ते कागदावरच निधी आहे.
पण लोकांपर्यंत पोचलेलं नाही, त्याबद्दल काय सांगता? अहो कोणाचं बी ऐकून काही बोलते. आता मला सांगा, तुम्हाला मी त्या रस्त्यावर हे तयार आहे की उद्घाटन केले ते रस्ता चालू आहे, कोणतरी येतं अडवतं, ती 2 दिवस काम थांबते पण ते रस्ता परत पुन्हा असं म्हटलं जातंय की आम्ही तात्याकडं ज्यावेळेस भेटायला गेलतो तात्याने आम्हाला वेळ दिला नाही आणि त्याच्यासाठी आमचं आजपर्यंत तात्यानं आमच्याकडे लक्ष दिलं नाही, त्याबद्दल तुमची भूमिका काय? तात्याने वेळ दिलेला आहे. जनसामान्य माणूस बी सांगतो तात्याने, आता आम्ही गेलो तात्या वेळ देतात पण एक ते मौजे तारापूर गावात विद्यमान आमदार यांचा बॅनर लागला आणि दुसरीकडे जलदूत भावी आमदार राजाभाऊ खरे म्हणून यांचा बॅनर लागला आहे. कुठंतरी महायुतीकडून तिकीट ह्याचा फिक्स विद्यमान आमदाराचा झाला आहे. आता महाविकासकडून राजाभाऊ खरे यांचं नाव चर्चेत येत आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? राजाभाऊ खरेंचं काम चांगलं आहे, पण महाविकास आघाडीतून पवारसाहेब कोणाला तिकीट देतात, कारण इच्छुक उमेदवार बरेच आहेत. रॉकी बंगाळे आहेत महाविकास आघाडीकडून, संजय अण्णा क्षीरसागर आहेत, रमेश कदम आहेत, पवन गायकवाड आहेत. त्यामुळं पवारसाहेब कोणाला तिकीट देतात ते बघायला लागेल. आणि आमचं पुरोगामी संघर्ष परिषद सोलापूर जिल्हाध्यक्ष मी उमेश वाघमारे, आम्ही सातत्यानं जो आमच्या संघटनेसाठी आमच्याकडं सध्या मी 2014 आणि 2019ला माझे आमदार रमेश कदमांचं कार्य केलं मी तारापूरमध्ये. तरी मी जवळजवळ मागच्या विधानसभेला रमेश कदम साहेब अपक्ष असताना मी 5.700 मतं पडलेत गावात. मी साहेबांचं 2 टर्म काम केलेलं आहे. पण काय कारणावास्तव तिथं कदम साहेबांनी काय केले, कार्यकर्ते तिथे जवळ धरलेत, त्यांच्या मागं जनाधार नाही ती. आणि आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते, चळवळीतले कार्यकर्त्यांना त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यामुळं आम्ही आता इथून पुढं राजाभाऊ खरे असतील किंवा यशवंत तात्या असतील, जो आमच्या संघटनेसाठी वेळ देतील त्यांच्यासाठी आम्ही सक्सेस मेळावा घेऊन इथे 17 गावातला आणि मोहोळ मतदारसंघातला राजाभाऊ खरेंनी त्यांच्या वैयक्तिक ह्याच्यातून कामं त्यांची बी चांगले आहेत. आता मोहोळ विधानसभा लागल, समजा राजाभाऊ खरे वर्सेस विद्यमान आमदार जर झाले तर तुम्हाला काय वाटतं, कुणाकडं कौल जादा मतदार कोणाकडे असेल? आता बघावं लागेल, कारण महाविकास आघाडीतून जर अपक्ष उमेदवार जर रमेश कदम उभा राहिले, त्यांचा तोटा राजाभाऊ खरेला जर मिळलं तिकीट महाविकास आघाडीतून, तर रमेश कदम यांचा अपक्ष जर असला तर राजाभाऊ खरेंना थोडंसं अडचणी जरी ठरणार आहे. बरं, पाहू शकता एकंदरी तारापूर सुस्तीच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.